हे सगळे निर्णय मी, सीता, लक्ष्मण जरी घेत असलो तरी शिवानी सुचवलेला पर्याय काय वाईट आहे? आपले पांडू तात्या दरवर्षी न चुकता वारीला जातात. या वर्षी त्यांची वारी चुकली. त्यांना किती वाईट वाटत असेल. पण या सगळ्याचा विचार कुणीही केला नाही, एकट्या शिवानं केला. त्यामुळे ती म्हणते त्यात मला काहीच हरकत वाटत नाही. भाऊ, मला तर वाटतं ना आपण दरवर्षी असं करायला हवं. काय रे सायलेन्सर, याल ना दरवर्षी आमच्याकडे? तुम्हाला पाठ आहे माझं नाव? अरे तुझं काय, मला सगळ्यांची नावं पाठ आहेत. हा काय, हा अप्पर, हा डिप्पर, तू सायलेन्सर, हा स्टेपनी. आणि तो बरं, तो बॅटरी कुठे गेला? बॅटरी हा तो गॅरेजवर आहे ना. सगळे इकडे आले तर गॅरेजवर काम कोण करणार? ए पण मस्त दिसताय तुम्ही सगळे. म्हणजे काय, ओ शिवामुळे आम्हाला पांडुरंगाची सेवा करायला मिळाली. भाऊ, आधी आपण त्यांचं स्वागत करूया, बाहेरच भजन आणि कीर्तनाचा आनंद घेऊ आणि मग आज जाऊन पूजा करूया. वाह, उत्तम. चला मग सगळे आपण तयारीला लागूया. हा सीता, या सगळ्यांसाठी फराळाची काही व्यवस्था? हो हो करूया ना. भाऊ, वारकऱ्यांच्या पायावर पाणी पण घालावं लागेल ना? हो, सगळं अगदी रीतीप्रमाणे झालं पाहिजे. हो, चला. कीर्ती, मी कीर्ती, पकड ना. कीर्ती, नीट. बघतेस ना कशी मनमानी चालू आहे. कळतंय मला, पण आत्ता कशातही ढवळाढवळ करायची नाही. भाऊंनी आणि वारकऱ्यांनी जे ठरवलंय त्याचा मान राखायचा आहे. अरे चला सगळे, विठुनामाचा गजर सुरू करा. चला चला चला, टाळ वाजू दे, मृदंग घुमू दे, चला. कुठे चाललास? आज
डार्लिंग, अगं वेडी आहेस का तू? काय केलंस? आपल्याला कुणाचाही जीव घ्यायचा नाहीये. नाही बघ, तुझा राग समजू शकतो, पण आपल्याला फक्त शिवाला या घरातनं बाहेर काढायचंय. कळलं? सुहास ती मुलगी ना. मला कळलं, पण डोकं जरा शांत ठेव. आता खाली कोणाला काही झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. आता हळू हो हळू चल, ते नको थांबायला. हे काय? कुंडी कशी पडली? कोणी केलं हे? नाही, काही झालेलं नाहीये. पाऊस आहे ना, त्यामुळे पडली असेल वाऱ्याने वगैरे. काळजी करण्यासारखं काही नाहीये. आणि काय मुळात कोणाला काही लागलं नाही, ते बरं झालं. सायलेन्सर, बाळा लागलं नाही ना? हो नाही काकू, शिवा असताना आम्हाला काय होणार? आयुष्य होय. हो ना शिवा, तू त्याला योग्य वेळी बाजूला केलं ना, म्हणून त्याला इजा झाली नाही. जाऊ दे, अनर्थ टळला. त्या विठ्ठलाची कृपा आणि इथं असलेल्या रुखुमाईची सुद्धा. नाही काका, मी ते फक्त लक्ष गेलं म्हणून केलं. चला बरं, आपण सगळे आतमध्ये जाऊन पूजा करून घेऊ. चला. हा चला चला. अजून काही हवंय? हळूहळू तर तू केलेलं कांड सगळ्यांसमोर येईल. आता ना तुला शेवटचं सांगते. तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, पण माझ्या माणसांना काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि आज तर एकदम खालच्या पातळीवर उतरलीस. लाज नाही वाटत? नशीब त्यांना काही झालं नाही. झालं असतं ना तर हा कोंडी फेकणारा हात आहे ना, मुळासकट उपटला असता. लक्षात ठेवायचं. आज आपल्याकडे माऊलीची सेवा आहे. भाऊ, काका, सीताई सगळ्यांची श्रद्धा आहे. त्यांच्या श्रद्धेला नाही धक्का द्यायचा मला. लक्षात ठेवायचं. पण शिवाच्या गँगशी पंगा तर होईल दंगा. तुम्ही दोघी तिकडे काय करताय? या बसा, चला. हा नाही, मी त्यांना सांगतच होते की तुम्ही पण या ना. या चला. आले. म्हणून मुळासकट हात उपटून काढीन. हिम्मत हिची. मग तोंड बंद कर सुहास. तू चल बसूयास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम पाहतालो
चला आता आपण आरतीला उभे राहूया. योग्य 28 विषयवारी शिवाताई, आज तुमच्यामुळे मला माझा विठ्ठल भेटला. जिथे जिथे माझा विठ्ठल तीच माझी पंढरी. आज ह्या घरात पंढरी अवतरली. या आनंद अश्रूने अवघी चंद्रभागा अवतरली. माझ्या ह्या विठ्ठल रखमाईचा संसार अगदी सुखाचा हो आणि यात रखमाईने कधीच रुसू नये. अहो पण इथे आता पांडुरंग रुसलाय, त्याचं काय करायचं? सीता, सगळ्यांच्या फराळाचं बघ. बघते, बसून घ्या. बसा बसा माऊली बसा. हरिओम हरिओम. शिवा, शिवा, आज तू जे सगळं केलंस ते छान केलंस, उत्तम केलंस. म्हणजे काहीच म्हणणं नाही माझं त्याबाबत. खरं तर पुण्याचंच काम आहे ते. देवाची सेवा झाली आणि आपल्या घराला वारकऱ्यांचे पाय लागले. मला माहित होतं तुम्ही यासाठी मला नाही कधीच म्हणणार नाही. विचारलं असतंच तर नाही म्हटलंच नसतं, पण तू विचारलंच नाहीस आणि ते मला अजिबात आवडलं नाही. मुळात घरातल्या मोठ्यांना विचारून गोष्टी करायच्या असतात अशी पद्धत असते. म्हणजे निदान आमच्यात तरी आहे. त्यामुळे आज जो आगाऊपणा केलास तो पुन्हा केलेला मला चालणार नाही. जा, घेऊन जा. हा. तिचं प्रेम आहे माझ्यावरती. मला ऍडजस्ट करायला वेळ लागतो इथे. तिला फक्त घरातल्या लोकांबरोबर ऍडजस्ट करायचंय. दॅट्स इट. मला माझ्या अख्ख्या आयुष्याबरोबर ऍडजस्ट करायचंय. त्यामुळे माझ्याकडे ना सोपं सोल्युशन आहे. तिच्याशी बोलायचं नाही. ती उगाच दुखावली जाणार नाही माझ्यामुळे आणि मलाही काही त्रास होणार नाही. अगं तुझं लक्ष कुठे आहे? समोर डोळ्याचं दूध उतू जात आहे आणि तू बघत नाहीयेस. साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत. हे बघ शिवा, मी तुला याआधीही सांगितलंय, तुला जमत नसेल तर तू करू नकोस काम, पण इतरांना त्रास नको. सॉरी सॉरी, परत नाही होणार माझ्याकडनं. एकदा सॉरी, खरंच परत नाही होणार. मला ना तुझं सॉरी ऐकायची अजिबात इच्छा नाहीये. तू बाहेर हो आधी. उर्मिला, तू नाश्त्याची तयारी करायला घे ग. आज यांना आणि लक्ष्मण भाऊजींना पुण्याला जायचंय कामाला. त्याच्या आधी त्यांना नाश्ता मिळाला नको का? हे असं सगळं होत राहिलं तर मग नाश्ता न करताच बाहेर पडायची वेळ येईल आणि ते मला आवडणार नाही. सीताई, थांबू देत ना शिवाला इथे. म्हणजे ती थांबली तर आपल्याला मदतच होईल ना म्हणून. नाही, नको. असली मदत मला नको. माझ्याच डोक्याला ज्याने ताप होतो. एकाच दोन करून ठेवते ग ही मुलगी. ऐका ना, मला मदत करू द्या ना. मी परत असं नाही करणार. खरंच सांगते, मला करू द्या ना. मी करीन, व्यवस्थित करीन सगळं. काय झालं? आज पण नवीन गोंधळ? कीर्ती, आत्ता वेळ नाही. आधीच सगळी कामं वाढवली आहे तिने. बाप रे, केवढं दूध सांडवलंयस? म्हणजे तुझ्यात आज पण सुधारणा नाहीये. उर्मिला, तुला जी मदत हवी आहे ना, तू कीर्तीला सांग, ती करेल मदत. मी म्हणजे मी तुमची मदत करण्यासाठीच इथे आली आहे, म्हणूनच लवकर उठले ना मी. नाही, मला माहित होतं तुम्हाला मदत करण्यासाठी इथे कुणीही नसेल. काय मदत करू? तुला मी एकदा सांगितलं ना, आता शेवटचं सांगते.
जेव्हा जेव्हा मी किचन मध्ये काम करत असेल तेव्हा तू येतच जाऊ नकोस, लक्षात ठेव कायम. आणि तू ग मदत करायला आली आहेस ना, मग नुसती उभी राहू नकोस, करायला घे, चल हे कापायला घे. हो नाही आई, मी जरा विचार करत होते की तसंही तू या मुलीची मदत घेत नाहीयेस ना, मग दुसरं काहीतरी काम दे तिला. आता कुठलं दुसरं काम? फार काही नाही, जे मला काम सांगतेस त्यातलंच एखादं काम करेल ती. करशील ना? हो. हे बघ कीर्ती, मला ना आता कुठल्याही गोष्टीत गडबड व्हायला नकोय. या घरातल्या सगळ्या लोकांना गोष्टी त्यांच्यानुसार लागतात, पण त्या झाल्या नाहीत ना तर मला सहन होत नाही. सीताई, आपण तिला एक संधी देऊया ना ग. माझा विश्वास आहे की ती सगळं नीट करेल. ठीक आहे, जा घेऊन जा तिला आणि दे कुठलं तरी काम. आणि तू तिथे थांबू नकोस, परत ये इथे मदतीला. हो मी येते. चला. सॉरी. सीताई, तू टेन्शन घेऊ नकोस, करेल अगं ती सगळं नीट. ते आता देवालाच माहिती.